पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मी जिंकणार। नमस्कार मंडळी, थांब त्यांचं आधी मला स्वागत करू दे। खूप मनापासून आणि थकलेल्या शरीराने मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो झी मराठीवरच्या ताज्या गरमागरम आणि वाफाळत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये। दमलो मी। एवढी ताकद कुठून आली तुझ्यात? हे इथले सगळे पदार्थ तू खात राहतेस म्हणून आली का? हो। अच्छा ठीक आहे, पण काय मला काय वाटतं, मी जर खरी ताकद लावली असती तर तू जिंकली असतीस का? हो। खरं सांग, खरं सांग। पण कधी कधी काय असतं माहिती का, की आपण लहान आहोत का मोठे होते त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट असते इच्छाशक्ती। त्यामुळे तू जसं आता मला हरवलं, याच्या मागे तुझ्यात ताकद किती आहे हे महत्वाचं नाहीये, याच्यामध्ये तुझ्यामध्ये इच्छाशक्ती किती हे महत्वाचं। विल पॉवर। विल पॉवर कळलं तुला? तशाच विल पॉवर स्ट्रॉंग असणाऱ्या दोन महिला आज इथे येणार आहेत, ज्यांनी स्ट्रॉंग विल पॉवरच्या बळावरती काय काम केलंय, ते किती पुढे गेलंय, कुठे काम केलंय, सगळं आपण जाणून घेऊया, गप्पा मारूया आणि मग पदार्थही खाऊया। चला त्यांचं स्वागत करूया। मला असं वाटतं त्यांना तूच बोलव। या नमस्कार। नमस्कार नमस्कार नमस्कार। नमस्कार। काय नाव आपलं? योगिता चिंचोलेकर। तुमचं? मी अश्विनी वेता। अरे वा, काय करता तुम्ही? मी ग्रॅज्युएशन कंप्लीट झाले आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करते। अरे बापरे, म्हणजे एमपीएससी यूपीएससी, फॅन्टास्टिक। आणि तुम्ही? मी शांताई फाउंडेशन नावाचे एक NGO चालवते, त्याच्यामध्ये अनाथ निराधार महिलांसाठी आधारगृह आणि वृद्धांसाठी ओल्ड एज होम चालवते। किती छान। चला मग पहिला स्वयंपाक कोण करणार? या का या? या करणार का बरं? का? हेअरस्टाईल मस्त। आज हेअरस्टाईल मस्त आहे म्हणून त्या पहिल्यांदा स्वयंपाक करणार आहे। ठीक आहे, स्वयंपाकाच्या आधी इंडिया गेट कडनं तुम्हाला ही छानशी भेटवस्तू हे ॲप्रन गळ्यामध्ये घाला, जेणेकरून स्वयंपाक स्वच्छतेत पार पडेल। घ्या, हे त्यांना द्या। वा 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 वा। चला, कराडच्या एक मॅडम आहेत आणि दुसरे आहेत डहाणूच्या। स्वयंपाक त्या दोघी करणार आहेत। तुम्ही काय करणार आहात? दुधीचे भजे। आणि तुम्ही काय करणार आहात? मी नारळी भात बनवणार आहे। पण नारळी भातामध्ये वेगळे पण काय? माझ्या संस्थेतल्या लोकांना खूप आवडतं नारळी भात, आणि वृद्ध लोक असतात तर कमी गोड आणि कमी तेलकट आणि पचायला पण हलकं राहतं। बेस्ट। चला, दुधीची भजी आणि नारळी भात असा एक अप्रतिम बेत आज आपल्याकडे होणार आहे। त्याच्याकडे लगेच जाऊया, वळूया पदार्थांकडे। अश्विनी आणि योगिताजी दोघी आहेत तयार आणि आता आपण पाहणार आहोत पहिल्या पदार्थासाठी लागणारं साहित्य। तुम्ही करताय ना? व्हेरी गुड। पदार्थाचं नाव आहे नारळी भात। नारळी भातासाठी लागणारं साहित्य काय ते सांगा। इथे 1 वाटी बासमती तांदूळ घेतलेले आहे, किसलेलं खोबरं घेतलेले, 1 वाटी गूळ घेतलेले, गाईचं गावरान तूप घेतलेले, आणि काजूचे तुकडे, केसर, चवीपुरतं मीठ, जायफळ पावडर आणि खडा मसाला घेतलेला। वा, साहित्य पाहिलेलं आहे। आता कृती करण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घ्यायचा आहे ना? होय। त्याच्यामुळे तुमचं काय म्हणतात त्याला, टफ कंडिशन मध्ये लढता आलं पाहिजे तुम्हाला, हो की नाही? व्हेरी गुड। मग ही आमची जी टफ कंडिशन आहे, हिला थोड्या वेळ घेऊन तुम्ही लढत बसा। बाय बाय। मी येते हा खायला। ये 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 ये, मी तुझी वाटच बघतोय। NGO मध्ये तुमच्या नेमकं काम काय काय पद्धतीने चालतं? माझ्या NGO मध्ये अनाथ आश्रमातून 18 वर्षानंतर जे बाहेर मुलं मुली पडतात, तर मे बी त्यांचं 10वी ते 12वीपर्यंत शिक्षण झालेलं असतं। त्याच्यानंतर पुढे काय ना, त्यांच्याकडे स्वतःचं आयडेंटिटी असतं, आधार कार्ड असतं, पॅन कार्ड असतं, किंवा त्यांना स्वतःचं घर असतं ना, नातेवाईक असतात। मग यांचं पुढे काय, हे जाणार कुठं, खाणार काय, पुढचं शिक्षण ते कसं करणार? तर त्यांच्यासाठी आमचं NGO काम करतं, जेणेकरून ते शिक्षण घेऊन ते स्वतःच्या पायावर उभं राहतील आणि स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करतील। ग्रेट, छान। चला आता काय करूया पहिल्यांदा? त्याच्यामध्ये साजूक तूप 3 चमचे टाकायचे। ह्याचं मेन ऑफिस कुठे तुमच्या NGOचं? कराड। कराडमध्येच। तुमचे मिस्टर काय करतात? ते शेती बघतात। अरे वा, मग ह्या कामात त्यांची मदत नाही का फार? आहे, त्यांची मदत मिळते। तर पहिला आपल्याला याच्यामध्ये वेलची टाकायची, एक दालचिनीचा तुकडा, आणि एक लवंग 4-5 टाकावा। बरं। आता हे निथळून तांदूळ घेतलेले। बरं, म्हणजे धुतले आणि त्यातलं पाणी काढून घेतलं। घाला। चमचा देऊ का तुम्हाला? हो। आणि हा कसा पटकन पदार्थ होतो, त्यामुळे आमच्या काही 50-60 संख्या आहे, त्यामुळे सर्वांना एकत्र हे पटकन होणारा पदार्थ पौष्टिक ते
करते मी. छान. पण मग कधी कधी तुम्हाला आरेला कार्य करावं लागत असेल, हो, असा प्रसंग येतो का? बऱ्याच वेळा प्रसंग येतो. माझ्या NGOमध्ये एक 36 वर्षाची महिला होती आणि तिला एक 10 वर्षाची मुलगी होती. आणि जी महिला होती ती एका विशिष्ट आजाराने ग्रस्त असल्यामुळे तिचं अचानक निधन झालं. आणि मग निधन झाल्यानंतर कोरोनाची दुसरी लाट जेव्हा होती ती लाट संपली आणि तेव्हा लोक म्हणजे घाबरतच होते कोरोनाला, की मग तेव्हा सातारामध्ये तिचं निधन झालं. आणि मग तिचं जो अंत्यविधी करताना आम्हाला खूप त्रास झाला. म्हणजे स्मशानभूमीमध्ये जागा अवेलेबल नाही झाली. काही लोकांनी आम्हाला तिथे तिचं प्रेत दहन नाही करायचं, म्हणजे अग्नी नाही द्यायचं सांगितलं. मग तेव्हा मला खूप संघर्ष करावा लागला, लढावं लागलं. रात्री 12 ते 2 वाजेपर्यंत आम्ही त्या स्मशानभूमीमध्ये ते प्रेत घेऊन थांबलो होतो. मग बऱ्याच काही लोकांना मी कॉल केले. एक अशी बंद असणारी आम्हाला स्मशानभूमी अवेलेबल करून दिली. आम्ही तिथे स्वतः शेणी आणल्या, लाकडं आणली स्मशानभूमीमध्ये. आता खोबरं घालायचं आणि मग तिचा तो अंतिम आम्ही पार पडला. मग रात्री आम्हाला 2-2:30 वाजले हे सर्व होताना. वेगळाच काहीतरी अनुभव, याच्या पुढे काही बोलणंच शक्य नाही. आता आपण गूळ घालूया त्याच्यामध्ये. तुम्ही 2 विषय असे मिक्स करताना मला काही कळतच नाही, गोंधळ उडतो माझा. आता आपण याच्यामध्ये केशाचे 7-8 तुकडे घालायचे. वा. जायफळ पावडर थोडीशी आणि अगदी थोडं किंचित मीठ. पाणी गरम करत ठेवायचे त्याच्यासाठी. 1 वाटी तांदूळ होता तर 1.5 वाटी आपल्याला पाणी गरम करायचे. बघा बरं, मला वाटतं पुरे एवढं बस. आणि गरम पाणी याच्यामध्ये होतं. गरम पाणी त्याच्यामध्ये होतेच. कुठलंही उद्दिष्ट घेऊन चालताना आपलं एक टार्गेट असलं पाहिजे, किंबहुना असतंच ते आपल्या मनामध्ये. तर तुम्हाला काय वाटतं की कुठल्या तळागाळातल्या कुठल्या व्यक्तीसाठी किंवा कुठल्या गोष्टीसाठी काम झालं पाहिजे, किंवा तुम्हाला ते करायचं असं तुमचं काही आहे उद्दिष्ट? हां, मला काय वाटतं की 18 वर्षानंतर जे अनाथ मुलं बाहेर पडतात अनाथ आश्रमातून, तर त्यांच्यावरती जास्त फोकस व्हावा. आणि फक्त अनाथ आश्रमातूनच बाहेर पडलेले अनाथ नाही आहेत, तर समाजामध्ये सुद्धा काही कारणास्तव अनाथ आश्रमामध्ये दाखल नाही झाले तर यांच्यासाठी सुद्धा काम व्हायला पाहिजे. आणि मुळात मला पहिल्यापासून खूप वाटतं की जे रस्त्यावरती मुलं फिरतात, भिक्षा मागतात, तर लोक सहज त्यांना 1-2 रुपये काहीतरी घेऊन पुढे जातात. तर मला असं वाटतं की त्यांचं पुनर्वसन व्हावं. ते रस्त्यावरती का फिरतायत, तर त्यांचं समुपदेशन व्हावं. त्यांना अनाथ आश्रमामध्ये दाखल करून, बालगृहामध्ये दाखल करून त्यांना शिक्षण द्यावं. आणि म्हणतात ना की भारत हा तरुणांचा देश आहे, त्याच्यामुळे अशा लोकांचं पुनर्वसन आणि त्यांचं समुपदेशन झालंच पाहिजे. गरम पाणी घालूया? हो, घाला. किती लागणार आहे बघा? 1.5 वाटी घाला, सगळं घाला. ओके. आता काय करायचंय? त्याच्यावरती झाकण ठेवायचं. ठेवा. 10 मिनिटात हा भात शिजतो. फॅन्टास्टिक. मग आपण वरून घालायचे ड्रायफ्रुट्स. कमाल. गूळ पावडरचा वापर करून तयार करतोय आम्ही छानसा नारळी भात. पटकन होईल तयार 5 मिनिटात. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता नारळी भात तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका कढईत साधारण 3 चमचे तूप घ्यावं. ते गरम झाल्यावर त्यात हिरवी वेलची, दालचिनीचा तुकडा आणि 4-5 लवंगा घालाव्या. त्यानंतर त्यात स्वच्छ धुतलेला 1 वाटी बासमती तांदूळ घालावा आणि तो परतून घ्यावा. त्यानंतर त्यात खोबरं घालावं. ते मिक्स करून घेऊन मग त्यात गूळ घालावा. गूळ विरघळला की त्यात केशर, जायफळ पूड आणि किंचित मीठ घालावं. आता भात शिजवण्यासाठी पाणी गरम करायला ठेवावं आणि ते कढईत ओतावं. आता झाकण ठेवून 10 मिनिटं भात शिजू द्यावा. स्वादिष्ट नारळी भात खाण्यासाठी तयार आहे. अश्विनीजींनी तयार केला हा नारळी भात. माझा आहे. तुझाच आहे बाळा, तू थोड्या वेळाने खा. ओके. आधी आपण दुसरा पदार्थ बघूया जो योगिताजी करणार आहेत. याचं नाव काय? दुधीचे भजे. दुधीचे भजे. आम्ही कांदा भजी खाल्ली, बटाटा भजी खाल्ली, फ्लॉवरची भजी खाल्ली, पनीरची भजी खाल्ली, मिरचीची भजी खाल्ली. तर चीजची भजी पण खाल्ली. तू तर काय नाही खाल्लंस, तू फक्त माझीच भजी करायची राहिली. आता आपण आज दुधीची भजी खाऊया. चालेल? लागणारं साहित्य सांगा. दुधी भोपळा, तांदळाचे पीठ, बेसनाचे पीठ, कोथिंबीर, लसूण, मिरच्या आणि जिरेची वाटण, जिरे, गरम मसाला, हळद, ओवा, लाल तिखट, खायचा सोडा, धने पावडर आणि मीठ. चला आता हे काम करा, हे घ्या आणि थोडा वेळ तिकडे थांबा. हा शहाणं बाळ. अश्विनी मॅडम बाय बाय बाय. दुधीची भजी
मुळात मला सांगा तुम्ही हा पदार्थ का निवडला आमच्यासाठी? कसं आहे ना, लहान पण खात नाही लहान मुलं आणि मोठे पण खात नाही. म्हटलं एकदा हे बनवून दाखवलं तर लहानही खातील आणि मोठे पण खातील, अच्छा जेणेकरून सगळेच खातील. अच्छा. कारण की मोठे सुद्धा म्हातारे सुद्धा असे म्हणतात नको नको दुधीची भाजी नको अच्छा. असे म्हणतात. मग म्हणले भजे करून पाहूया. बरं ठीक आहे, चला. तुमच्या घरी कोण कोण असतं योगिता मॅडम? आई असते, लहान भाऊ आहे, आम्ही 4 बहिणी माझ्या, त्यांची लग्न झालेली आहेत आणि मी तुम्ही सगळ्या छोट्या? नाही, मी मग? 4 नंबर. तुम्ही 4 नंबर म्हणजे सगळ्या छोट्याच ना? नाही, आम्ही 5 बहिणी मिळून. अच्छा. हा, तसं 4 जणांची लग्न झाली आहे. माझी जी पाठची आहे तिचंही लग्न झालंय. अच्छा. होय. तुम्ही फक्त आता स्पर्धा परीक्षेमुळे प्राधान्य शिक्षणाला दिलं. होय. चला, लागणारं साहित्य आपण पाहिलेलं आहे, कृती करूया. काय करायचंय? दुधी भोपळा आपल्याला सोलावं लागेल. तुम्ही फक्त साल काढा. हो. चला, आता हे साल काढता काढता एक कविता ऐकवा. स्त्रीवर बनवली आहे, कशावर? 4 स्त्रियांवर. स्त्रियांवर. बरं, म्हणजे ऐकवा. स्त्री कशी सक्षम झाली पाहिजे, तिने कुठेतरी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं पाहिजे, ह्यावर मी कविता बनवली आहे. एखाद्याचा आधार तू, एखाद्याचा आधार तू, एखाद्याचा दिवा तू, एखाद्याचा आधार तू, एखाद्याचा दिवा तू, आई बहीण सून बायको, आई बहीण सून बायको, श्री तुझे रूप खूप. अनेक वादळी येतील पायी, अनेक वादळी येतील पायी, खचली तर लोक खेचतील खाली, खचली तर लोक खेचतील खाली. एकदा सावित्री जिजाऊ, एकदा सावित्री जिजाऊ आणि झाशीची राणी तर बनून बघ. एकदा सावित्री जिजाऊ आणि झाशीची राणी तर बनून बघ. पण नारी तू अस्तित्वाची मशाल घेऊन लढ, पण नारी तू अस्तित्वाची मशाल घेऊन लढ. छान. वा वा. तुम्ही अगदी मनापासून लिहिता आणि तुमच्या मनातल्या भावना अगदी योग्य पद्धतीने मांडता. पहिले आपण दुधी किसून घेऊयात. हो, सगळ्यात आधी दुधी किसण्यापूर्वी सुद्धा बोला. दुधीचा कुठलाही पदार्थ करताना दुधी भोपळा हा कडू आहे की नाही हे आधी थोडंसं घेऊन तपासा. कारण तो जर कडू असेल तर तो विषासमान काम करतो. बरोबर. त्याच्यामुळे ते आपल्याला परवडणार नाही, ती रिस्क घ्यायची नाही. वासावूनच कळतं की हा कडू नाहीये, हा अगदी छान ताजा फ्रेश आहे. चला चला आपण किसूया. खिसा खिसा खिस्ता खिस्ता मला सांगा, तुम्ही मगाशी म्हणालात की घरची परिस्थिती बदलायची. अशा कुठल्या परिस्थितीचा तुम्हाला राग आहे, कशामुळे की जे तुम्हाला बदलायचंय? लहानपणापासून आम्ही म्हणजे वडील सरकारी म्हणजे नोकरीत होते कामाला, म्हणजे नगरपालिकेत सफाई कर्मचारी होते. पण काय झालं, वडिलांचं थोडंसं आमच्याकडे दुर्लक्ष झालं आणि मग आम्हाला अन्न मिळायचं नाही. वडील सगळा पगार घेऊन जायचे गावी शिर्डीला, आमचं गाव शिर्डीला वडील घेऊन जायचे. आणि मग आम्ही लहान होतो तर काय करणार, कामं तर कोणी देणार नाही कारण की बालकामगार चालत नाही. मग आम्ही शाळेत जायचो. मी साधारणतः 4वी-3रीला असेल जेव्हा कळती झाली, तेव्हा आम्ही शाळेत जायचो आणि तेव्हाच आम्ही काय म्हणतात अन्न मिळायचं नाही, अन्न. मग काय झालं, आई म्हणायची डबा घेऊन जा आणि त्यात खिचडी घेऊन या. म्हणजे मराठी शाळेत आपल्याला खिचडी मिळते, तर ती आम्ही खिचडी घेऊन यायचो आणि ते खिचडी शाळेतही खायचो आणि घरी येऊन रात्री झोपताना देखील तीच खिचडी खाऊन झोपी जायचो. अन्न म्हणजे काय पूर्ण ब्रह्म असतं तेव्हा आम्हाला कळालं तेव्हा. आणि मला असं खाद्यपदार्थ बनवायची आवड होती, त्यामुळे अशा परिस्थितीला तोंड देता देता आज आम्ही इथवर आलो. या सगळ्या परिस्थितीतही तुम्ही अजून ठरवलंय की स्पर्धा परीक्षा देऊन आपल्याला मोठं नाव कमवायचं, हो की नाही? होय. सगळं होईल. कारण काय, सगळ्यात मोठं शिक्षण आपल्याला परिस्थितीच देत असते. परिस्थिती माणसाला घडवते, हो की नाही? मग तिने तुम्हाला एवढं शिकवलंय की आता तुम्हाला काय, पुस्तकं तर शिकवतीलच, पण तुम्हाला त्या परिस्थितीमुळे जे मिळालंय ते तुम्हाला नक्की पुढे घेऊन जाईल. होय. वा. दुधी भोपळा आपला किसून झालेला आहे. पुढे काय हो मॅडम? हा आपण या बाउलमध्ये टाकून घेऊयात. पण त्याच्यामुळे ना तुमचा स्वभाव असा बिंदास झालेला आहे बघा योगिताजी, है ना? हा, सगळे असेच म्हणतात मला. पण थोडी नर्वस होते मी. नाही, नर्वस ते ठीक आहे, तेवढं तर व्हायलाच पाहिजे. होय. आता काय घालायचं याच्यात? तांदळाचे पीठ घाला. जास्त ह्यात तांदळाचेच पीठ लागेल. कुरकुरीत होण्यासाठी का? होय, जरा जास्तच घ्यावे लागेल आपल्याला. घ्या की. तांदळाचं पीठ. बाउल मोठा घ्यायला पाहिजे होता का? हो, असंच मग वाटतं. घेऊ की आपण. हे बघा, घरामध्ये कधी कधी काय होतं, स्वयंपाक करताना जसं आपलं पदार्थांचं प्रमाण चुकतं तसं भांड्यांचंही चुकू शकतं. बरोबर. ते आज आपलं इथे चुकलं, दुरुस्त करायची संधी आहे, घाबरायचं नाही. स्वयंपाक घरात
किंवा कुठेही अशी गोष्ट होऊच शकते. आता बघा आपल्याला भरपूर आता जागा आहे. आपलं चण्याचं पीठ बरं 2 चमचे किंवा 3 चमचे. लसूण, मिरच्या आणि जिऱ्याचं वाटण आहे ते आपण 1 चम्मच टाकूया. ठेचा ठेचाच अर्थात. हळद थोडीशी, गरम मसाला, जिरं थोडं, जास्त नाही, लाल तिखट, खमंग जरा भजी, आपली दुधीची भजी. आणि थोडासा खाण्याचा धने पावडर घातली, मग आता खाण्याचा सोडा. ओके. आणि आता मीठ राहिलं ना. असं कसं हो योगिता मॅडम. चवीपुरतं मीठ. आणि आता पाणी घालू. नाही, कोथिंबीर आवश्यकतेनुसार, जेवढं आपल्याला हवं तेवढंच. 1 मिनिट आपण सगळं पहिले मिश्रण Mix एकत्र करून घेऊयात. बरं मला सांगा, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या लोकांना म्हणे 1 मिनिट फुरसत नसते, ते लायब्ररीमध्ये 24 तास अभ्यास करत असतात. हो, तुम्ही त्यांना करता पाहून असं वाटतं की बाबा आपण किती कमी आहेत, आपण किती मागे पडलोत असं वाटतं. असं वाटतं ना. कारण की आता सुरुवात केली कुठे जाऊन बाबा एखादं आपलं अस्तित्व निर्माण करायचं. कारण की प्रत्येक स्त्रीने स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं, आताच ती खंबीर झाली ना, पुढे काही कुठलाही काय म्हणतात वादविवाद किंवा काही होत नाही. कारण आता आम्हाला एवढ्या घरच्या परिस्थितीत तोंड द्यावं लागलं, तर हे सगळं पाहून असं वाटतं कुठेतरी आपण सक्षम झालो पाहिजे. पण मी हे विचारणार होतो की मग स्पर्धा परीक्षामध्ये या तयारीमध्ये एवढं बिझी असताना तुम्हाला ह्या कार्यक्रमात कसं काय यावंसं वाटलं? मला ना जेवण बनवायला खूप आवडतं. अच्छा. मुळात म्हणजे ते जेवण बनवून इतरांना गरम गरम खाऊ घालायला एवढं समाधान लाभतं की बाबा हा थंड पडलं खाल्लं ना, ते बोलले ना वा काय बात आहे, म्हणून छान वाटतं. अरे वा, आपण कोणाचं तरी मन समाधानी तरी केलंय बाबा. वा, लहानपणी जे अन्न तुम्हाला मिळालं नाही ते कोणाला तरी गरम गरम खाऊ घालावं असं वाटलं. आता आपण हाताने, माणसाला बघा परिस्थिती कशी बदलते. आता काय हाताने मिक्स करता. पाणी लागेल थोडंच, बस 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 बस. चला, दुधीची भजी आपण करतोय. पहिला पदार्थ छानसा नारळी भात तयार झाला. आता खमंग अशी दुधीची भजी योगिता मॅडम करतायत. हे जे मिश्रण आहे ते आम्ही छान मिक्स करून घेतो, मग वळूया तळाईच्या कृतीकडे. पण त्याआधी मला तुम्हाला एक विचारायचंय, स्वतः एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमधून तुम्ही इथपर्यंत पोहोचलात. अजून तर आयुष्याचा खूप मोठा पल्ला बाकी आहे. तुम्हाला मन मजबूत ठेवायचंय, कणखर ठेवायचंय, खंबीर ठेवायचंय, स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत त्यात जिंकायचंय, मग कुटुंबाची परिस्थिती बदलायची आहे. खूप प्रवास आहे. पण हे सगळं करत असताना तुम्ही आत्ताही समाजसेवाही करता असं आम्ही ऐकलंय. हो, आमची शाळा आहे एक, आम्ही ज्या शाळेत शिकले ना 10वी पर्यंत, ती शाळा आहे. त्या शाळेची आम्ही माझी विद्यार्थिनी म्हणून आम्ही एक ग्रुप केला आहे. आणि तो एक आमच्याच शाळेच्या मॅडम आहेत, त्यांनीच आम्हाला सुचवलं होतं, म्हणून आम्ही ऋणानुबंध नावाचा ग्रुप तयार केला. आणि आम्ही आमच्याकडनं जेवढे शक्य होतात, एकाकडे कोणाला जे नोकरी नाही करत तरी ते देतात स्वतःहून आपल्या स्वइच्छेने, मग आम्हीही देतो काही. आणि आम्ही ज्या गरजू विद्यार्थ्यांना, म्हणजे शाळेमध्ये पण असतात ना बाबा, आमच्या शाळेच्या ज्या मॅडम आहेत त्या शोधून काढतात त्या विद्यार्थ्यांना, आणि आम्ही त्यांना काही सेवा पुरवतो. म्हणजे बुक्स म्हणा, सायकल म्हणा, अशा सगळ्या स्वरूपाच्या गोष्टी, जीवनाच्या आवश्यक ज्या काही हो गोष्टी हो आहेत. हो हो. म्हणजे कसं त्यातून त्यांना पण ते एक समाधान मिळतं की बाबा आपलं पण, आम्ही एक वर्षभराचं पण शाळेचं साहित्य देतो. किती छान. तुमच्या सगळ्या कामासाठी खूप शुभेच्छा. तुम्ही स्वतः परिस्थितीशी 2 हात करत असताना इतरांचा विचार करताय, फार कौतुकाची गोष्ट आहे. चला आता आपण छानपैकी दुधीची भजी तळूया. बरोबर, मिश्रण तयार आहे. मस्त झालंय है ना. हो. कशाबरोबर खायची हो भजी? सॉस सोबत खाऊ शकता तुम्ही. वा, छान. भजी म्हणलं की आठवतो पाऊस, आणि पाऊस म्हणलं की प्रेम. प्रेमाच्या तर कविता तुमच्याकडे पावसा इतक्या आहेत, हो की नाही? मग भजी सोडत सोडत एखाद्या ओळी ऐकू आम्हाला 2-4 जरा. मीच रे तुझीच रे, तुझ्यातला एक श्वास रे, मीच रे तुझीच रे, तुझ्यातला एक श्वास रे, तुझ्यातला एक श्वास रे. क्या बात है. मंद आचेवरती आपण ही दुधीची भजी छान तळून घेऊया. टोमॅटो सॉस आहे, मेयोनीज आहे, हिरवी चटणी आहे, तुम्हाला हवं त्याच्याबरोबर खा. पण पटकन लिहून घ्या आधी साहित्य आणि कृती. आता दुधीची भजी तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम दुधी भोपळ्याचं साल काढून तो किसून घ्यावा. एका बाउलमध्ये काढून घेऊन त्यात तांदळाचं पीठ, थोडंसं बेसन घालावं. तसंच लसूण मिरची जिऱ्याचं वाटण, हळद, गरम मसाला, जिरं, लाल तिखट, धणेपूड, खाण्याचा सोडा, चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.
सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यावं. त्यानंतर त्यात थोडंसं पाणी घालावं आणि पुन्हा एकदा सगळं मिसळून एकत्र करून घ्यावं. त्यानंतर गरम तेलात भजी सोडून ती खरपूस कुरकुरीत तळून घ्यावी. गरमागरम आणि स्वादिष्ट दुधीची भजी खाण्यासाठी तयार आहेत. कराडच्या अश्विनीजी आणि आपल्या वसईच्या योगिताजी दोघी आज इथे आले आणि बहार आणली. म्हणजे आज आम्ही केला नारळी भात आणि सोबत घेणार आहोत मस्तपैकी दुधीच्या भज्यांचा घास. म्हणजे पहिले तिखट मग गोड. किंवा पहिले गोड मग तिखट, तू म्हणशील तसं आज. वा, पण आम्हाला छान वाटलं तुम्ही इथे आलात. तुम्ही दोघी आपापल्या पद्धतीने आपापल्या प्रांतामध्ये समाजासाठी, वृद्धांसाठी, मुलांसाठी काम करता. हे आम्हाला खूप आवडलं. तुम्हाला बरं वाटलं ना इकडे आलात? खूप छान. थँक्यू सो मच इथे आलात. हे पदार्थ आता आपण मिळून खाऊया, पण त्याआधी मंडळी तुम्हाला मी देतो निरोप. निरोप हा फक्त आजच्या भागापुरता असतो. लगेच भेटायचं आपल्याला पुढच्या भागात झी मराठीवरच्या याच ताज्या आणि गरमागरम कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये.